विधान परिषदेसाठी भाजपकडून 11 उमेदवारांची यादी जाहीर। अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, वर्ध्यामधून खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांना तिकीट, तर सांगलीमधून धैर्यशील कदम, सोलापूरमधून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी। रायगड आणि नाशिकमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी। रायगडची जागा राष्ट्रवादीला, मात्र शिवसेनेच्या 2 उमेदवारांचे अर्ज, तर नाशिकची जागा शिवसेनेला, पण भाजपच्या गणेश गीते यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। रायगडमधून अनिकेत तटकरे महायुतीचे उमेदवार। खासदार सुनील तटकरे यांची माहिती, तर शिवसेनेच्या भरत गोगावले यांचा पाठबळ असल्याचा तटकरेंचा दावा। चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपच्या गळाला। नगरसेवकांना आमिष दाखवल्याचा वडेट्टीवार यांचा आरोप, तर भाजपला मदत करणारे अनेक छुपे मित्र भांगडियांकडून स्पष्ट। 80 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवणं म्हणजे गरज सरो वैद्य मरो, जयंत पाटील यांची टीका। तर लाडक्या बहिणींना त्रास द्याल तर याद राखा, रोहित पवारांचा इशारा। तर 80 लाख महिलांचा शाप लागेल, वडेट्टीवारही आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 वर्षाच्या मुलावरती नराधम बापाकडूनच अत्याचार। घटनेची वाच्यता केल्यास गच्चीवरून फेकून देण्याची मुलाला धमकी। आईच्या तक्रारीनंतर बापाविरोधात गुन्हा दाखल। दक्षिण मुंबई काल रात्रीपासून अंधारात। गिरगावमध्ये वीज पुरवठा खंडित। 2-3 महिन्यांपासून नागरिकांचा त्रास कायम। 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ। 42 ते 53 रुपयांनी सिलेंडर महागला। मुंबईमध्ये निळ्या रंगाचा सिलेंडर आता 3067 रुपयांना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।